सर्वच शैक्षणिक संस्थांच्या समोर घटती पटसंख्या हा फार मोठा विषय आत्ताच्या काळामध्ये आहे. पटसंख्या घटण्याची अनेक कारणं आहेत. त्याच्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे कमी झालेला जनन दर. ज्या गावामध्ये प्राथमिक शाळेच्या 2-2 तुकड्या होत्या, 8 वर्गखोल्या होत्या तिथे. आज तिथे एकेका तुकडीला सुद्धा वर्गसंख्या म्हणजे विद्यार्थी संख्या कमी पडते आहे, अशा प्रकारचं एक चित्र आहे. त्याचं मुख्य कारण तर जनन दर जो घटलेला आहे, त्याचा खूप मोठा परिणाम झालेला आहे, हे मान्यच करावं लागेल. आपण ते दुर्लक्ष करून चालणार बरोबर. नाही. स्थलांतर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा, ग्रामीण ते शहरी स्थलांतरण. म्हणजे ग्रामीण ते शहरी म्हणजे ग्रामीण भागामधून पुणे, मुंबई किंवा नागपूरला जाणं एवढंच मर्यादित नाहीये. म्हणजे अलीकडे शिक्षणासाठी स्थलांतरण करण्यामध्ये खूप मोठ्या भूमिका पालक घेताना दिसतायत. म्हणजे गावामध्ये फॅमिली आहे, पण शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी कुटुंबातल्या एका महिलेला ठेवायचं आणि तिथं आपल्या मुलांना शाळेत घालायचं. हा एक स्थलांतराचाच प्रकार आहे. हा एक मोठा विषय आहे, की ज्याच्यामुळं पटसंख्या घटते आहे. तिसरं महत्त्वाचं जे कारण आहे ते या ज्या नवीन खाजगी शैक्षणिक संस्था पुढे येत आहेत. तालुका पातळीपर्यंत त्यांच्या फ्रँचायझीज ओपन करतायत. आणि आता आपण सांगितल्याप्रमाणे, की उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि गावागावामध्ये पाठवून स्कूल बसनी विद्यार्थ्यांना आणणं आणि परत त्यांना सोडणं, याच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर पालकवर्ग आकर्षित होतो आहे आणि त्यामुळे तिकडं पण विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर जात आहेत.